भले भले नाही पकडू शकले. दीपला तू का थांब दीप थांब. दीप थांब. आज खूप महत्वाचा दिवस आहे. त्यात मला विघ्न नकोय. समजतंय का? अरे दादा पण गुरुजींना फोन केलाय, ते येतील इतक्यात. प्रीतीच्या घरच्यांना फोन करून विचारते कुठपर्यंत आलेत ते. आई माझी किती गोड दिसतेस. बरं चला बाहेर पडायच्या आधी देवाला नमस्कार करून घेऊ. ये. आई फोन येतोय. तू जा पटकन घे. हे पकड. विचार. तू ठीक आहेस ना? काकू अगं काय केलंस तू? ही काय पद्धत झाली वागायची? हे बघ तुझं सगळं बरोबर असलं ना तरी आत्ताही ती वेळ नाही हे सगळं करायची. तू जरा शांत हो ना. काकू जरा शांत व्हा. आई अगं बाई सुलोचना ताईंचा. हॅलो. निघालात का? हो हो हो. निघतोय आम्ही. अजून नाही निघालात तुम्ही? आमच्याकडे ना सगळ्या गोष्टी वेळेवरच केल्या जातात आणि अशा कार्यक्रमामध्ये मुहूर्त चुकवलेला आम्हाला नाही चालत. हो आम्ही वेळेतच पोहोचतोय. नका काळजी करू, आम्ही येतोय. या लवकर. चला. चल ताई तू चेंज कर लवकर, आपण निघूया. चल. अगं हो. अगं कोणीही कुठेही जाणार नाहीये. बघतेच कसा होतो साखरपुडा ते. काकू अगं असं काय करतेस? हे बघ उशीर होतोय, असं करू नकोस. आम्हाला जाऊ दे हात. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. सुभद्राताई असं करू नका. हे बघा हवं तर पाया पडते तुमच्या, पण आम्हाला तुम्ही मला फसवलात. मला कशाचीही कल्पना दिली नाहीत तुम्ही आणि परस्पर साखरपुडा ठरवून मोकळे झालात तुम्ही. पण मी हा साखरपुडा होऊ देणार नाही. माझ्याशी असे तुम्ही वागलातच कसे? काकू अगं ऐकून घे. आणि तू आई हो. अगं काय काकू ऐकून प्रीतीताई दार उघड. अगं काकू असं नको करू. अगं दार उघड ना तू. प्रीतीताई ताई तुला काही होणार नाही, काळजी नको करू तू. आई आई राहू मी. लाज वाटते? आई लाज वाटते तुला? लाज वाटते? चुकले मी. माफ कर मला, माफ कर. चुकले मी, नेहमी चुकते. मी नेहमी चुकते.
सगळ्यांनी फसवलं मला, सगळ्यांनी फसवलं. आधी माझा नवरा मला एकटं सोडून निघून गेला. मग ज्याच्या जोरावर मी माझं आयुष्य परत सावरलं तो माझा लेक, तो पण मला फसवून मला एकटं सोडून निघून गेला. तुझ्यावर लेकीप्रमाणे प्रेम केलं मी, तू पण मला फसवतोस. काय काय स्वप्न पाहिली होती मी. तू माझ्या घरात सून होऊन येशील, आपण तिघं सुखाने जगू, सगळं छान चाललं होतं. पण त्या गायकवाडांची दृष्ट लागली आपल्याला. माझा एकुलता एक आधार माझ्यापासून तोडून दिला त्यांनी. आणि तू त्यांच्या घरची सून व्हायला निघालीस. एवढी कशी मेल्या मनाची झालीस ग तू प्रीती? बोल बोल बोल. एखाद्या दगडालाही पाझर फुटलं असतं ग, पण तू काय झालंय तुला? माझ्या सुनेचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे तिळतिळ तुटत असेल ग हे सगळं बघून. हे प्रेम होतं तुझं त्याच्यावर? हे प्रेम होतं? बोल. माझ्या सुनेचं जाऊ दे ग, पण तुझा भाऊ हा न्याय करणार आहेस तू? हा न्याय करणार आहेस? बोल बोल बोल. झालं बोलू? काय वाटतंय तुम्हाला? या सगळ्यातून सहज बाहेर पडलीये का मी? मला जितका त्रास होतोय ना तेवढाच त्रास मला सुद्धा होतो. नाही, त्याच्याहून दुप्पट त्रास होतोय मला. मान्य आहे, तुमचा सुजय तुम्हाला सोडून गेलाय. माझा दादा, माझं आयुष्य मला सोडून गेलं. माझा सुजय, माझा होणारा नवरा, माझं भविष्य मला सोडून गेले. त्या नराधमांनी फक्त 2 जीव नाही तर माझं आयुष्य आणि माझं भविष्य दोन्ही माझ्याकडून हिसकावून घेतलंय. मी त्यांना सहजासहजी सोडेन असं वाटतंय का तुम्हाला? या दोघांना वचन दिलंय मी. काय वाटतंय तुम्हाला? त्यांच्या घरात आनंदाने सुखाने नांदायला जाते मी. आई आहोत, तुम्हीच म्हणालेलात ना मला, त्या गायकवाडांना जर धडा शिकवायचा असेल तर त्यांच्या घरात घुसावं लागेल. बाहेरून आपल्याला काहीच करता येणार नाही. तेच करतेय मी, घरातच घुसतेय मी त्यांच्या. त्या नराधमांचा एक एक दिवस आणि एक एक रात्र अवघड करून टाकणार आहे. आणि हेच वचन या दोघांना दिले. आणि आता मी मेले ना तरी हे वचन मोडणार नाही.